तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इट्स मी देवा 007 आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला सासूरवाडीला काही पाहुणचार नाही भेटला म्हणून आपण दररोज कुठं ना कुठं पाहुणचार भेटले या अपेक्षेनं कुठं ना कुठं निघत असतो. आणि आज आपण निघलो आहोत आपल्या साडूनबाईच्या गावाला, म्हणजे जामगावला. आणि तुम्ही पाहू शकता हे बरसवाळाचा रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो वारंगा. आणि ही वारंग्याची कमानी आहे. तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा टाईम होता, त्यामुळे सूर्य आपल्या पुढच्या बाजूला होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण वारंग्याच्या जवळ आलेलो आहोत. आणि हे जे साईडला दिसते उजव्या साईडला तो मेन रस्ता आहे. आणि ही डाव्या साईडचा रस्ता आहे. आपल्याला इथं ज्यूस प्यायला थांबायचं होतं, त्यामुळे आपण डाव्या साईडनं आलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण वारंग्याच्या पुढे निघलो. वारंग्याच्या पुढे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, खूप जणांना माहिती आहे या एरियामधल्या, की आपण इथं भवानी मंदिर आहे वारंग्याजवळ. आणि आपल्याला त्या भवानी मंदिरापाशी थोडंसं थांबायचं होतं, कारण थोडंसं आपल्याला फिरायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, त्यामुळे आपल्याला तिथं थांबायचं होतं. आणि तुम्ही पाहू शकता की आपण वारंग्याच्या भवानीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. आणि तुम्ही उजव्या साईडनं रस्त्याच्या मधल्या साईडनं तुम्ही पाहू शकता की किती सुंदर प्रकारे आपण नॅशनल हायवेवर गव्हर्नमेंटनं आपल्याला फुलाची झाडं लावलेली आहेत. एवढं भारी सीन होता तिथं, मस्त शूटिंग करावं वाटाल ती, पण काय करावं, आपल्याला टाईम होता, संध्याकाळचा टाईम होता. आणि त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत इथं भवानी मंदिरामध्ये, या परिसरामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता की इथं मस्त पाखरांचा केलेला संध्याकाळचं शांत वातावरण. इथं बरेचसे फॅमिली, म्हणजे बरेच रिच फॅमिली पण इथं टाईम स्पेंड करण्यासाठी आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येतात. तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण कसं सुंदर बनवलं आहे, मस्त मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरण तयार केलेलं आहे इथं गव्हर्नमेंटनं. आणि त्याच्यानंतर आपण निघालेलो आहोत तिकडं भवानी मंदिराकडं. आणि तुम्ही जाता जाता पाहू शकता इथं लहान लेकराला खेळण्यासाठी पूर्ण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. पण आता तिथं आपल्यासोबत आणि इथं पाहू शकता इथं आपल्या कुत्रा डॉन काय करत होता, कारण इकडं वरून पावसाचं पाणी पडत नव्हतं, पण तिथं पाणी जे पियायला ठेवलं होतं त्याचं सांडपाणी आपण पिऊन आपली तहान भागत होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त निसर्गरम्य वातावरण, मस्त झाडी, संध्याकाळचं वातावरण. आणि इथं दुसरा एक डॉन आलेला आहे. आणि मी त्याला म्हणलं की बा तो मित्र तर तिथं मस्त पाणी प्यायला, तुला तर पाणी प्यायला बोलवलं नाही. ते म्हणलं ते पण तुमच्या मित्रासारखंच आहे, कोणाला काही खायला बोलवत नाहीत, काय नाहीत. आणि इथं पाहू शकता तुम्ही मस्त सुंदर कमानी आहे, भवानी मंदिरमध्ये आहे मस्त. आणि इकडं पाहू शकता की आपले महाकाल बाबा मस्त राईटपैकी संध्याकाळच्या कार्यक्रमाला वर बसलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला पर्सनली खूप छान वाटेल ते. आणि त्याच्यानंतर आपण निघालो आहोत आपल्या साडूनबाईच्या गावाला, म्हणजे जामगावला, कारण आपली आता पोटामध्ये कावळे खूप ओरडत होते. आपल्याला संध्याकाळची भूक पण लागलेली होती, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर साडूनबाईच्या घरी जाणं आणि पाहुणचार करून खाणं हे खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर आपण रात्रभर तिथं टाईम घालवल्यानंतर त्याच्यानंतर आपण उद्या निघालो आहोत आपल्या रिटर्न गावी. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये आपण हे एरिया तुम्हाला दाखवणार होतो मनाट्याचा, पण चार्जिंग नव्हती आपल्या मोबाईलमध्ये, त्यामुळे आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू शकलो नाही. हे आहे मनाटा पाटी ते मनाटा रस्ता, म्हणजे मेन मनाट्या गावाकडे आपण जात आहोत. आणि हे तुम्हाला दिसत आहे ते गाव आहे मनाटा. आणि इथं पर्सनली त्या गावामध्ये जिओला रेंज नसते. तुम्ही पर्सनली जाऊन अनुभवा, तिथं जिओला खूप रेंज त्रास देत असते. हां, हे काय आपला प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर मनाट्याच्या पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मनाट्याच्या साईडने एक तळ आहे, मस्त तलाव. तिथं आपण मासे वगैरे पकडतो अशी इच्छा होती खूप, पण आपल्याला काय मासे पकडता येत नाही, त्यामुळे आपण गपचूप घराकडे निघालो. आणि तुम्ही पाहू शकता मनाट्या आणि मध्ये तरोडा वगैरे विठ्ठलवाडी वगैरे आहे, त्याच्यामधला हा एरिया आहे. मस्त सुंदर मनमोहक एरिया आहे, म्हणजे दाट घनदाट जंगलातून जाणारा एरिया आहे, माळरानातून जाणारा एरिया आहे. आता या एरियामध्ये जे राहतात किंवा ज्या एरियामध्ये ज्यांना माहिती आहे त्यांना काय जास्त विशेष वाटत नाही. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता आपली तळ्याचीवाडी आहे, आपल्या ज्ञानभाऊची सासरवाडी आहे. पण जे लोक दुरून पाहतात, जे आपले मित्रमंडळ बाहेर गावून पाहते, ज्यांना हा एरिया माहीत नाही त्यांच्यासाठी हे खूप विशेष आहे. कारण इथं पाहू शकता तुम्ही आपल्याला हे तरोडा वगैरे दिसत आहे. आणि हा एरिया पहा तुम्ही, माळातून जाणारा एरिया, मस्त साईडनं माळरान आहे, मस्त साईडनं झाडी वगैरे आहे. आणि उजव्या साईडला तरोडा वगैरे गाव आहे. आणि त्याच्यानंतर इथं स्पॉट आलेला आहे विठ्ठलवाडी हे गाव आहे. विठ्ठलवाडीच्या वरी म्हणजे ठाकरवाडी मार्ग जाताना हे मस्त चढ लागते. इथं अगोदर खूप धोक्याचं वळण होतं, पण इथं जेव्हापासून रोड झाला तेव्हापासून आता खूप सुरक्षित वाटते आणि गाडी पण फास्टरित्या वर जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पाहू शकता हे माथेरान आहे, विठ्ठलवाडी आणि ठाकरवाडीच्या मधला हे आहे माथेरान आहे. इथं माथ्यावर पण शेती करतात लोक. आणि काही जणांची जिद्द तर तुम्ही सांगू शकत नाही, की वर पण पाणी आणलेलं आहे. आणि तुम्ही हे मोठी प्रचंड अशी टाकी पाहू शकता, हे इसापूर धरणाहून आणलेलं पाणी आहे. आता ते कधी सुरू होईल काय माहीत नाही, कारण हे खूप जुना प्रोजेक्ट आहे. त्यातला आता कुठं सुरुवात झालेली आहे त्या प्रोजेक्टची. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण मस्त उताराचा आता ठाकरवाडीकडे जात आहे. आणि हे तुम्ही एरिया पाहू शकता. हा पण रोड आधी खूप व्यवस्थित वगैरे नव्हता, पण आता हा पण रोड खूप छान वगैरे झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ठाकरवाडीच्या एरियामध्ये जवळपास 90% शेतकरी हे माळव्याची शेती करतात, बाकी पण शेती करतात, पण आता जास्त टक्के लोकांनी माळव्यावर भर दिलेला आहे. आणि माळवं उत्पन्न वगैरे करतात. आणि ते कोणतं पण माळवं असू द्या, त्यांना जे परवडेल असं माळवं ते लावत असतात. आता इथं तुम्ही पाहू शकता, कारण आपल्याला दुरून काही दिसत नाही. आणि तुम्हाला दाखवण्याच्या नादात आपण पण पाहिलं नाही की ते कशाच्या शेंगा वगैरे आहेत ते. आणि तुम्ही पाहू शकता की हे म्हणजे पूर्ण गाव तर इथं नाही, हे पार विठ्ठलवाडीच्या खाली त्या टाकीच्या खाली आल्यानंतर इथून पाहू शकता तुम्ही रोडनं असे
कित्येक घर वगैरे झाले आहेत. म्हणजे लोकांनी आता माळव्यासाठी शेतामध्ये राहणं पसंत केलेलं आहे, कारण ते माळवं वगैरे करतात. मग त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी त्यांनी शेतात राहणं पसंत केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ठाकरवाडी हे गाव आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ठाकरवाडीच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला राईट साईडनं तुम्हाला ठाकरवाडी दाखवतो असा व्ह्यू आहे. मस्त माळाच्या पोटशी वसलेले एक सुंदरसं गाव आहे ठाकरवाडी. आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे विशेष आहे. जे इकडं या एरियामध्ये राहतात त्यांना काही विशेष वाटत नाही, कारण ते नेहमी त्यांच्या डोळ्याखाली असतं. आता तुम्हाला हा एरिया कसा वाटला कमेंटमध्ये आपल्याला कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर असे ब्लॉग आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या अशाच छानशा आणि गावरान ब्लॉगमध्ये. धन्यवाद.